नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे। भारतीय रेल्वे विभागामार्फत ग्रुप डी पदांची परमनंट भरती केली जाणार आहे। तब्बल 32,000 पेक्षाही जास्त पदांच्या या वॅकन्सीज ऑनलाईन पद्धतीने भरल्या जात आहे। यासाठी कॅन्डिडेट म्हणजे उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचा आहे। मित्रांनो, सरकारी जॉब असणार आहे। 2024 मध्ये जर तुम्हाला एक परमनंट जॉब पाहिजे असेल, तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। ग्रुप डी पदाच्या या वॅकन्सीज असणार आहे आणि ज्यासाठी तुम्हाला पगार देखील जबरदस्त दिला जात आहे। मित्रांनो, कशा पद्धतीने अप्लाय करायचं, कोणत्या विभागामध्ये किती जागा असणार आहे, वयोमर्यादा काय असणार आहे, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओमध्ये सविस्तरपणे पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी असतो। चला तर सुरू करू आजचा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। भारतीय रेल्वे विभागाकडनं बंपर अशा वॅकन्सीज भरल्या जात आहे। मित्रांनो, तब्बल 32,438 पदाच्या या वॅकन्सीज ऑनलाईन पद्धतीने भरल्या जात आहे। विशेष म्हणजे परमनंट असा जॉब आहे। सरकारी जॉब जर तुम्हाला 2024 मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। यामध्ये तुम्ही बघू शकता असिस्टंट सिग्नलिंग अँड टेलिकॉम, असिस्टंट वर्कशॉप, असिस्टंट ब्रिज, असिस्टंट कॅरेज अँड वॅगन, असिस्टंट लोको शेड डिझेल, असिस्टंट लोको शेड इलेक्ट्रिकल, असिस्टंट ऑपरेशन इलेक्ट्रिकल, असिस्टंट पीवे, असिस्टंट टीएल अँड एसी वर्कशॉप, असिस्टंट टीएल अँड एसी, असिस्टंट ट्रॅक मशीन, पॉइंट्समन बी आणि ट्रॅक मेंटेनन्स साठी महत्वाची पदं ऑनलाईन पद्धतीने भरली जाणार आहे। विशेष म्हणजे मित्रांनो, तुमची 10वी पास आहात तुम्ही अप्लाय करू शकणार आहे। काही पद जे आहे ते 10वी प्लस ITI बेसवरती या ठिकाणी भरली जाणार आहे। म्हणजे तुम्ही 10वी असाल, ITI असेल, पदवी असाल तर तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे मित्रांनो, तुमची यामध्ये फक्त एकच सीबीटी टेस्ट घेतली जाणार आहे। जसे NTPC, RRBG साठी 2 सीबीटी टेस्ट असतात, ऑनलाईन टेस्ट असतात। मात्र या ऍडव्हर्टाईजसाठी तुमची फक्त एकच एक्झाम या ठिकाणी होणार आहे, सीबीटी होणार आहे। वेगवेगळ्या सेक्शनवरती तुम्हाला ठिकाणी प्रश्न विचारले जाणार आहे। सीबीटी मध्ये क्वालिफाय केल्यानंतर लगेच तुम्हाला पीईटी साठी बोलवण्यात येणार आहे। पीईटी म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट। यामध्ये तुमची रनिंग, वेट, हाईट सर्व पूर्ण गोष्टी चेक केल्या जातात। त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात शेवटी मेडिकल तुमचं या ठिकाणी केलं जाणार आहे। अशा वेगवेगळ्या स्तरातून तुमची निवड केली जाणार आहे। तुमचं वय 18 ते 33च्या दरम्यान असेल, तुम्ही या पदांसाठी अप्लाय करू शकणार आहात। मित्रांनो, यामध्ये रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांना वयाची विशेष सूट देखील दिली जाणार आहे। जसं ओबीसी असेल तर 3 वर्ष, SC ST असेल तर 5 वर्ष। या संदर्भाचं डिटेल्ड जे नोटिफिकेशन आहे ते लवकरच वेबसाईटवरती मित्रांनो प्रसिद्ध करण्यात येणार आहे। आता तुम्ही बघू शकता रेल्वे विभागामार्फत जे काही पद आहे, जसे हॉस्पिटल असिस्टंट, असिस्टंट डेपोट, जनरल असिस्टंट, असिस्टंट पोर्टर, असिस्टंट कॅटरिंग, हे जे पद आहे हे पद यापूर्वी रेल्वे विभागाकडनं भरण्यात येत होते। मात्र या वर्षीपासून हे पद रेल्वे विभागाकडनं भरण्यात येणार नाही। बाकीचे जे पद आहे जसे पॉइंट्समन आहे, असिस्टंट ट्रॅक मशीन आहे, हे पद मात्र भरली जाणार आहे आणि यासाठी तुम्हाला अप्लाय करायचं आहे। पॉइंट्समन बी साठी 5,058 जागा असणार आहे, असिस्टंट ट्रॅक मशीन 799, असिस्टंट ब्रिज 301, ट्रॅक मेंटेनन्सच्या सर्वाधिक म्हणजे 13,187 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत। अशा पद्धतीने मित्रांनो 32,000 पेक्षाही जास्त पदाच्या वॅकन्सी या ठिकाणी भरल्या जाणार आहे। आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता 32,438 पद जरी असले, मात्र सविस्तर नोटिफिकेशन आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता 40 ते 45,000 जागांचं ही वॅकन्सीज असणार आहे। कारण NTPC मध्ये देखील सुरुवातीच्या वेळेस जे शॉर्ट नोटिफिकेशन आलं होतं त्यामध्ये कमी वॅकन्सी होता, मात्र डिटेल नोटिफिकेशन मध्ये या वॅकन्सी वाढल्या होत्या। तशाच पद्धतीने या ग्रुप डीच्या ज्या वॅकन्सी आहे इथे जरी 32,438 असेल, मात्र सविस्तर नोटिफिकेशन आल्यानंतर या वॅकन्सी तुमच्या वाढणार आहे। तर तुम्हाला लगेचच अभ्यासाला सुरुवात करायची आहे मित्रांनो। महत्वाचं म्हणजे एकच सीबीटी एक्झाम या ठिकाणी असणार आहे। त्यानंतर लगेच पीईटी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होणार आहे आणि फायनल निवड तुमची या ठिकाणी केली जाणार आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो ग्रुप डी पदाच्या या वॅकन्सीज असणार आहे। वॅकन्सीचं डिटेल्ड नोटिफिकेशन लवकरात लवकर या ठेवती वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यात येणार आहे आणि ते आल्यानंतर लगेचच आपल्या चॅनलवरती या संदर्भाचा व्हिडिओ देखील बनवण्यात येणार आहे। त्यासाठी मित्रांनो चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा, कारण असेच नवनवीन अपडेट मी नेहमी तुमच्यासाठी घेत असतो। सो थँक्यू फॉर वॉचिंग।